मी स्थानिक शाखा भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 13 मोजेगाव धागाव या शाखेचा आता मी माजी अध्यक्ष आहे। आणि धागाव मुक्कामी हे जे विहार आमचं आमच्या पूर्वजांनी 1957ला ते विहार बांधलं होतं। आणि ती जागा आम्हाला अपुरी होत असताना आम्ही मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ आणि महिला मंडळ ह्या तिन्ही मंडळाच्या माध्यमातून आम्ही विहार बांधलं होतं। तेही तेवढंच होतं, त्याच्यापेक्षा थोडंसं एक 5 फूट जास्त होतं आणि तीही जागा आम्हाला कालांतराने कमी पडायला लागली। पुन्हा आम्ही मुंबई मंडळ आणि आमचं ग्रामस्थ महिला मंडळ ह्या तिन्ही मंडळांनी एकत्र येऊन आम्ही हे विहार उभारण्याचा प्रस्ताव केला आणि आम्हाला सगळ्यांनी तिन्ही मंडळांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आणखी ह्या विहाराला आमची अंग मेहनत लागलेली आहे आणि हे कॉन्टॅक्ट म्हणून आम्ही अशोक कांबळे मुगीतचे ह्यांच्याकडं ते कॉन्टॅक्ट आम्ही दिलं होतं विहारासाठी। आणि गेली 4 वर्षे हे विहार आमचं ह्या ठिकाणी धागा मुक्कामी उभा आहे, ही वास्तू उभी आहे। तर जास्तीत जास्त सहकारी आमच्या मुंबई मंडळाचे सभासद आहेत। त्या मुंबई मंडळाच्या सभासदांनी जास्त डोनेट आपले वर्गणी काढून ह्या विहाराला मोठं सहकार्य केलेलं आहे। आणि आमच्या ग्रामीण शाखेने ग्रामस्थांनी धागावकर ह्याने आमची अंग मेहनत जी काय लागली ती आम्ही ह्याच ठिकाणी ह्या विहाराला आमचे श्रमदान लावलेले आहे। तसंच महिला मंडळांनी सुद्धा आम्हाला पैशाच्या मोबदल्यात बरीचशी रक्कम आम्हाला सुद्धा या विहाराकरता दिलेली आहे। तर बंधूजनो, आता विहार बांधायचं म्हटलं तर आपल्याला शक्य होत नसतं, पण जर का आपण तिथं जर मनाची धरली तर विहार होऊ शकतं। की काही मंडळी सरकारी निधी असते ते यूज करतात, पण जेणेकरून बाबासाहेबांनी आपल्याला शून्यातून बाहेर उभं राहायला शिकवलेलं आहे। आणि मग दुसऱ्याच्या निधीवरती आपण विहार उभं करायचं हे आमच्या तिन्ही मंडळाला पटलं नाही। की आपले जो परिश्रम आपण घामातून आपल्या श्रमातून जे 2 रुपये आपले निघतील तेच आपण 2 रुपये आपण ह्या विहारासाठी लावायचं आहे। आणि ते आम्ही विहार आमच्या श्रमदानाने, आमच्या मेहनतीने, आमच्या तिन्ही मंडळाच्या सहकार्याने उभं राहिलेलं आहे। या विहारामध्ये
ॲप्रॉक्स किती लोक बसू शकतात? या विहारामध्ये आता साधारण 300 लोक बसतात. 300 लोक. म्हणजे या विहारात लग्न समारंभ काय? लग्नाचा कार्यक्रम आमचा समोर स्टेज आहे. हा बाहेर विहारासमोर जो स्टेज आहे त्या स्टेजवरती लग्न किंवा जो 12 जे आपला असतो कार्याचा तो सुद्धा ह्याच ठिकाणी स्टेजवरती केला जातो. फक्त बड्डेचा वगैरे जो कार्यक्रम असतो लहान मुलांचा किंवा मोठ्या मंडळींचा जो काही बड्डे असतो तो कार्यक्रम फक्त ह्या विहारामध्ये आयोजित केला जातो. अच्छा, जर सामान्य जो नागरिक असेल त्याला जर या विहारापर्यंत यायचं असेल तर तो कसा येऊ शकतो? या विहारात जर काही यायचं म्हटलं तर इथे आमचे अध्यक्ष आहेत. आता ह्या 2025चे नवयुवा अध्यक्ष प्रकाशजी खैरे, तर त्यांच्याकडे संपर्क साधला तर त्या माणसाला ह्या विहारामध्ये येता येईल. आणि आपलं समजा महाडला उतरलो तर महाडवरनं इकडे कसं यायचं? महाडला जर का उतरला तर मंडणगड महाड मंडणगड एसटी लागते आणि कुंबळे म्हणून इथे एक गाव आहे 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती. तिथून इकडे दापोलीला जाणारे एसट्या किंवा वडाप वगैरे अशा गाड्या, ऑटो रिक्षा असे बरेचसे जातात. धागावर उतरल्याच्या नंतर एक नवीन माणसाला थोडासा लांब वाटतं, पण 10 मिनिटाचा पायी रस्ता आहे. तर 10 मिनिटामध्ये माणूस येणार आहे तो येऊ शकतो. तर धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला खूप सारी माहिती दिली या विहाराबद्दल आणि गावच्याबद्दल सुद्धा. तर कासारे किचन ट्रॅव्हलकडून तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आणि विहार खूप छान आहे, आम्हाला आवडलं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही हे विहार पोहोचवू. तर धन्यवाद.